तर आता आपण आहे शेतामध्ये आणि आज आपल्याला लावायचे मच्छीसाठी जे जे डास असते ते टमाट्यावरती टमाट्याला खराब करते. त्याच्यासाठी आपण लावणार आहे हे ग्लास. हे बघू शकता, हे कॉफीचे ग्लास नाही आहे, हे जे हे मच्छीसाठी लावणारे ग्लास आहे. हे बघा, ही जी अशी माशी असते ना, तर ही माशी जे टमाट्याला जे डास मारते, असे पंक्चर करते, ते खराब करते. टरबूज, टमाटर, खिरे, गाजरं वगैरे सगळे याच्यावरती जे पंक्चर करतात ना, त्याच्यासाठी असे ग्लास लावले जातात. मोसंबीसाठी पण. तर हे जे ग्लास आपण जे टमाटरमध्ये लावणार आहे, जेणेकरून आपले टमाटर जे पंक्चर होणार नाही आणि जे डास त्यांना डसणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला लावायचं आहे. तर चला आपण आता याच्यामधून आपण जे हे फोल्डेल आहे आणि याच्यामध्ये बघा ही अशी हे निघते, कॅडबेरी सारखी अशी बेरी निघते. आणि हे बघा, आता याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला तार सुद्धा दिलेला आहे त्यांनी. हे बघा, हे तार आहे, हे असा तार दिलेला आहे त्यांनी. आता हे तार जे हे जे छिद्र दिसतंय याच्यामध्ये टाकायचं आणि हे जे ग्लासला इथं छिद्र दिसतंय ना, इथून हा काढायचा. तर मग आता हे आपण याच्यात ग्लासमध्ये लावतो मी, मग तुम्हाला दाखवतो टमाटरमध्ये लावून की कसा आपण टमाटरमध्ये याला लावू शकतो. तर चला मी हे लावून घेतो. तर गाइस, हे बघा, आपण जे ग्लास रेडी करून घेतलेले याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कॅडबेरी जे आपण ते बक्षी जे आहे ते आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे टमाटरचे प्लॉट बघा तुम्ही, हे बघा, असे टमाटर आहे आपल्यावाले, हे टमाटर आहे. आता याच्यामध्ये जे आपण जे हे जे आहे ना, हे ग्लास, तर आपल्याला जे हे असे इथं बांबूवरती टांगून द्यायचे. असं इथं टांगलं की ते मक्षी येणार आणि याच्यामध्ये जाणार. हे इथं छिद्र दिलेलं आहे त्यांनी, हे बघू शकता, इथं छिद्र आहे. त्याच्यामधून ती जर मक्षी गेली का तिला जे याच्यामध्ये पडून जाते ती, आणि तिला बाहेर सुद्धा निघता येत नाही. मग आपले जे टमाटर जे आहे ना, तर हे असे पंक्चर होत नाही. टमाटर पंक्चर झाल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो. हे बघा, या असे टमाटर जे आहे ना पंक्चर होत नाही त्यांनी, त्याच्यासाठी आपण एक ग्लास लावतोय. ते हे बघू शकता तुम्ही. तर चला मी आता हे पूर्ण ग्लास जे टमाटरच्या प्लॉटमध्ये आपल्याला लावून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. एखादी मक्षी जर याच्यावर येऊन बसली तर मग तुम्हाला दाखवतो कशी मक्षी राहते, काय राहतं. तर चला मग लावून घेतो मी आता. तर काय, जर आता आपण जे संपूर्ण ग्लास लावून झालेले आहे आपल्यामध्ये, हे बघू शकता तुम्ही, हे टमाटरच्या प्लॉटमध्ये आपण ग्लास लावलेले आहे. आणि आता याचा वास जो आहे ना, इतका स्ट्रॉंग आहे, याचा वास खूप लांबपर्यंत वास येतो याच्यावाला. तर काय होईल, आता ती जी माशी आहे ना, ती याच्यामध्ये ते वासाने येईल आणि ह्या ग्लासमध्ये कैद होऊन जाईल. तर हे बघू शकता यार, टमाटर खूप खराब केलेले आहे माशांनी. तर आता थोडं कुडं पिकायला पण लागलेले आहे टमाटे. आता पिकताय पण टमाटे, थोडासा लाग कमी आहे टमाट्याला, बघू शकता तुम्ही. हे असे आपले टमाटर आहे. तुम्हाला कसे वाटले आमचे टमाटर, तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तर चला, आजसाठी इतकंच बस.